पण यावेळेस कोणाला आणलंस? यावेळेला आहे अरे गुगलवरती त्याचं बरंच 200-300 कोटीचा धंदा आहे म्हणून. आणि प्रश्न पण चांगले काढलेत मी यावेळेसचे, त्यामुळे करतो काय तो? येस, एक रिहर्सल नाही तर असं काही करायचं आहे का आपल्याला? रिहर्सल नाही तर गुड मॉर्निंग. सॉरी, भारतात भरपूर फटाक्यांच्या कंपन्या आहेत, भरपूर प्रकारचे फटाके वाजतात. यामधील सगळ्यात फेमस जो असतो तो लवंगे फटाका. तर हे कशी प्रसिद्धी तुम्हाला मिळाली आणि हे काय आहे की भारतभर लवंगे फटाकेच फेमस आहेत? ऑल अबाउट मार्केट. आणि खरं बघायला गेलं तर संस्कृती, कल्चर, आपलं दर महिन्यात आपल्याकडे सण आहेत. बर्थडे पार्टी, भाईचा बर्थडे, टॉमीचा बर्थडे, जनरल इलेक्शन्स, बाय इलेक्शन्स, केंद्रीय पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, ग्रामपंचायत, नगरसेवक, भारत जिंकला, पाकिस्तान हारली, हे सेलिब्रेट करायला, हे सगळं करायला सेलिब्रेट काय लागतं? लवंगे फटाके. एक संस्कृतीला आपण दिशा देतो. बरोबर. येस. लवंगे. अच्छा. ऐकून कर. गौतम गौतम लवंग, गौतम लवंग. मगाशी तुम्ही म्हणताना म्हणालात की तुमच्या ह्या यशाचं श्रेयस ऍक्च्युली संस्कृती आहे. हे कसं काय, मला एकदा सांगा. येस, ऑफकोर्स. तुम्हाला सांगतो, भारतीय संस्कृती, आपलं कल्चर आणि फटाके कधीच वेगळं काढता येणार नाही आपल्याला. साईबाबांनी जेव्हा पाण्यावर दिवे पेटवले तेव्हापासूनच दिवाळीला सुरुवात झाली ना. तेव्हापासून फटाके वाजतायत. आपण कसं वेगळं काढायचं आता ना फटाके? हो, ते श्रीराम जेव्हा परत आलेले वनवासातून तेव्हा झाले दिवाळीला सुरुवात. छान छान फटाके आहेत आपले, एकदम एकदम आपले हँडमेड आहेत. लहान लहान मुलं बनवतात. एवढे कवळे कवळे फटाके आहेत आपले. बघा ना, काही त्रास आहे. छोटे संस्कृतीला दिशा देणारे फटाके बघा. ठीक आहे, बघ आहे की नाही? चांगले आहे. हो, इथे नका वाजवू सर. सर हे बघा, काय सर, माझं काय म्हणणं आहे सर, लाईट सर. हो, प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. सर, माझं काय म्हणणं ए बंटी, आपण नाही थांबा. हो थांबा. बसा बसा तुम्ही. लवंगे, हो लवंगे, भारताचा इतिहास सुरू केलाय. मी घेतो. प्रॉब्लेम आहे का बंटी? हा, तू पण फूड दोनच प्रश्न झाले. बसा सर. तुम्हाला काय पाणी वगैरे हवंय का? हल्ली फटाक्यांमुळे खूपच त्रास वाढलाय. तर म्हणजे फटाक्यांचा खूपच त्रास होतोय आजकाल. म्हणजे सगळ्यांनाच त्रास होते. हा, बंटीला झाला तसा त्रास होते. खोटं वाटेल तुम्हाला. हे लवंगे ग्रुप सतत प्रयत्न करतो हा त्रास कसा कमी करायचा. त्यात हे चिनी फटाके, ही संस्कृती आहे का सांगा? ही चिनी फटाके फोडणं ही आपली संस्कृती आहे का? एक इथे भारतीय माणूस सगळ्यांना फटाके पुरवतोय, ते नकोय का? नकोय, सांगा. हा त्रास आपण कमी करणार. आपल्याला दिसलं इथे लोकांना त्रास होतोय, आपले फटाके मिळत नाहीयेत, ऑनलाईन काढले सरळ फटाके आपण विकायला. ऍक्च्युली मी नॉईज आणि सर मी ऍक्च्युली काय सर मी नॉईज आणि एअर पोल्युशनच्या बाबतीत बोलतोय. पोल्युशन, आपण आता बर्फ पण वितळायला लागले. एवढ्या कोवळ्या फटाक्याने तुमचं ग्लेशियर काय रे बंटी? हा, हे कोण डोक्यात भरवते? कोवळ्या कोवळ्या हातांनी बनवलेले फटाके. वर्कशॉप म्हणजे आम्ही घेतो फॅक्टरीमध्ये, लहान पोरांना शिकवलं जातं की कसं संस्कृती माहीत असावी, त्यासाठी हे सगळं की कसे फटाके पण. ह्या कवळ्या फटाक्यांनी ग्लेशियर पागाळतोय तुमचा का वाहून चाललोय आपण? हा सर, पूर आलाय. 1947 भारत इंडिपेंडेंट होत होता. दुसऱ्या दिवशी नेहरूंनी कॉल केला.
तर त्यांचं म्हणणं असं आहे की झेंडावंदन झाल्यानंतर त्यांना ह्या स्वातंत्र्याची पहाट एक असा लवंग्यांचा लवंगी बार उडवून करायचा होता आणि तो त्यांनी केला. ओके ओके. पण ते म्हणजे त्यांनी तर झेंडानंतर कबूतर प्रूफ आहेत आमच्याकडे. हे बघा, जस्ट फक्त तुम्ही कोणाला दाखवून होता, तुमच्या ऑडियन्सला दाखवायचं असेल तर यू कॅन. हे बघा, नेहरू काय करतायत, हे लाल किल्ल्यावर आहे, बरोबर फटाके फोडतात आणि हे मागे आमचे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर. हे बघा, ओके. नाईस हिस्ट्री आहे. लवंगे ग्रुप AI जनरेटेड. पनवेलवर नाही तुम्ही 2 ट्रेन 1 मेट्रो कशासाठी? जस्ट फायर क्रॅकर्स आमचे तुम्ही फक्त घ्या लवंगे ग्रुपचे. या खाली दिलेल्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या लवंगी बार नेहरूंनी फोडला होता तो हाच. देशाला सांस्कृतिक वळण दिलं ह्या लवंगी बारने. सर आपण ते करूया नंतर. लवंगे बार्स अँड लवंगे फटाके, कॉल ऑन दिस नंबर्स. हे बघा, पैसे तुमचे, आवाज आमचा, धूर आमचा, श्वास तुमचा. लवंगे ग्रुप फटाके. आणि नवीन फटाके चेक करायचे असतील तर इथे क्लिक करू शकता तुम्ही. म्हणजे प्राण्यांना पण खूप फटाक्यांचा त्रास होतो. काय प्राण्यांचं घेऊन बसलाय तुम्ही? घरात ठेवा ना. बाहेर फटाके फुटतायत, घरात प्राणी, कुठे संबंध आहे याचा? एक बिचारी लहान लहान माणसं आपली ते रस्त्यावर तिकडे काहीतरी एक छोटासा सुतळे बॉम्ब फोडतायत. हा, आपण काय गळ्यात ते धागे दोरे बांधून पट्टे बांधून कशाला आपण कुत्र्यांना न्यावं? मानव सोडून दुसरं कोणी आहे का? उत्क्रांती कोणी केली? माणसाने केली ना. खत्या तुमच्या प्राण्याने केली आहे. हा, नाही प्राणी बसवा इथे. कुत्र्याला विचाराय बाबा तुला फटाके काय? सर रंगीबिरंगी रंग दिसतात, घरात छान दिसतात ना. हा काय बाळा, घरात पण आवाज घुसतोच ना कोणाचा? फटाक्यांचा. हे चला मान. बंटी बाळा, ए बंटी, आई ऐकलं? गौतमने ऐकलं तुझं? हा, त्यासाठी आपण नवीन फटाका बनवतो, पेट फ्रेंडली फटाका. घ्या. वाव. ए बंटी बोल, पेट फ्रेंडली फटाका आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, ए बंटी आई बाळा, पेट फूड आहे. काय पेट फूड आहे? हो. खाणार ना. हे बिचारे ते तुमचे कुत्री मांजरे येऊन खाणार ना. पेट फूडच खाणार ना. फटाके फोडा, जेवढे फटाके फोडणार ना तुम्ही तेवढं आपल्या प्राण्यांना याचं हे. काय रे म्हणते, बघतो का? हे बघ सर पेटवून दाखवतो, काही त्रास नाही. इथे ठीक आहे ना. हे बघ